जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, तापी नदीला आलेल्या पुरामुळे खोडोपाडी भीतीचं वातावरण। सोन्या चांदीच्या भावाने गाठला नवा विक्रमी उच्चांक, बाजारपेठेत खरेदीदारांमध्ये मोठी चर्चा। लातूर शहरात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण। अमरावती ते मुंबई विमानसेवा ठप्प, प्रवाशांना प्रचंड गैरसोय भोगावी लागत आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM 70 एकरात उभारण्यात येणार। पावसाच्या तडाख्यामुळे मराठा आंदोलकांना मुंबई CSMT स्थानकातच करावा लागला रात्रीचा मुक्काम। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी BMC समोर मोठी गर्दी केली। उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मध्यरात्री बिघडली, डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली आहे। IIM आता पुण्यात मोशी येथे 70 एकर जागेवर IIM नागपूरचा सॅटेलाइट कॅम्पस उभारला जाणार असून ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट व डेटा सायन्स कोर्सेस पासून सुरुवात होईल। टिकटॉक परत येणार नाही, बायट डान्सने भरती सुरू केल्यामुळे अफवा पसरली होती, पण सरकारने स्पष्ट केलं की ही बंदी कायम राहील। ही भरती फक्त कंटेंट मॉडरेशनसाठी आहे। विसर्जनावेळी दुर्घटना, पालघरच्या सरावली गावात 19 वर्षीय तरुण राजाबाबू पासवान याचा तलावात बुडून मृत्यू। मलकापुरात शेतकरी मोर्चात, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती, पीक विमा व सोयाबीन कापूस धोरण बदलाच्या मागण्यांसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले। महाडमध्ये देशभक्तीचा देखावा, गणेशोत्सवात मंडळांनी पहलगाम हल्ल्याचे दृश्य साकारत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केलाय। आंदोलनाला अन्न सहाय्य, आमदार हिकमत उडान यांच्या वतीने मसालापुरी, नाश्ता व पाण्याच्या बाटल्या आंदोलनस्थळी पाठवण्यात आल्या। मुंबई आंदोलनात मृत्यू, मराठा कार्यकर्ते विजय घोगरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। 2 दिवसांपूर्वी आणखी एक कार्यकर्ता दगावला होता। धाराशिवकडून मदत, भाकरी, लोणचं, पिठलं, बिस्किटे व पाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्त्यांसाठी मुंबईला रवाना करण्यात आलं। बारामतीची मोठी मदत, मराठा क्रांती मोर्चाकडून 5000 भाकरी, बिस्किट व पाण्याचा मोठा साठा आंदोलनकर्त्यांना पाठवला गेला। कराडमध्ये वारली सजावट, वारली संस्कृतीवर आधारित पारंपरिक गणेश सजावट पर्यावरणपूरक साहित्याने साकारली गेली। साताऱ्यात पोलीस एन्काउंटर, मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपी लेखन भोसलेचा शिक्रापूर येथे पोलिसांनी एन्काउंटर केला। पैठणमध्ये अपघात, 10 वर्षे भिक्षा मागणारा मुलगा मिनिट ट्रॅव्हल्सच्या धडकेत चिरडून ठार।